अध्यक्ष महाराज, पहिला मुद्दा असा होता अध्यक्ष महाराज की काल मराठवाड्यामध्ये जवळपास 3 जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के लागले अध्यक्ष महाराज. अजूनही तिथं दहशतीचं वातावरण आहे. मला वाटलं की रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत सरकार काही निवेदन करेल त्या घटनेचं काय नेमकं आहे, काय स्थिती आहे. अजूनही मराठवाड्यामध्ये लातूर असेल त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये दहशत आहे. घरात लोक राहत नाही, पावसाचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकी वस्तुस्थिती काय याचं सरकारकडून निवेदन व्हायला पाहिजे होतं अध्यक्ष महाराज. अजूनपर्यंत झालं नाही. जवळपास 4 अध्यक्ष महाराज जवळपास 4.8 डिस्कस पर्यंत त्याचं हादरे होते अध्यक्ष महाराज आणि लोक घाबरून आहेत अध्यक्ष महाराज. आणि म्हणून सरकारने तातडीनं त्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, काय परिस्थिती आहे. दुसरं अध्यक्ष महाराज, आपल्या महाराष्ट्रामध्ये नीट असेल, TAT असेल, MPSC असेल, या सगळ्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला, लीक झाले पेपर वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज. त्याच्यात अनेक विद्यार्थ्यांची आत्महत्या केली. दादा, तुमच्या विभागाचा विषय होता आहे. आता नीट नाही, तुम्हाला मी CAT सांगतो. नीट तुमचं नीट नाही तर सगळे सुटले, कोणीच सुटत नाही आहे. तुम्ही पण नाही सुटले. आता नीटमध्ये माझ्या मतदारसंघातली शामली लोकेश पसीने नावाच्या मुलीला 3 स्कोर कार्ड दिलेत आपण. 3. ते आता तिची आई आणि ती मुलगी तुमच्या दालनाच्या समोर बसलेली आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं की चाललं काय नाही, तुम्हाला विषय नाही, तुम्हाला लक्षात आणून दिलेला आहे. आणि या पद्धतीने किती असतील आता ते, त्या मुलीची आई आणि ती आता इथं आलेली आहे मुंबईत. मी तुम्हाला 3 स्कोर कार्ड पाठवतो. आणि या पद्धतीनं समजा मुलांच्या भविष्याशी खेळत असताना आपल्याला आता नीटच्या परीक्षेसाठी मिलिटरी लावावं लागतं. सरकार कॅपेबल नाही आहे मुलांचं परीक्षा घेण्यासाठी. पण अशा पद्धतीचं 3 स्कोर कार्ड तिचं भविष्य खराब करायला लागलं आपण. आणि म्हणून मी तुम्हाला 3 अध्यक्ष महोदयांच्याकडून पाठवतो आणि तातडीनं ते दुरुस्ती करून तिला ॲडमिशनची तयारी करून द्यावी. हो अध्यक्ष महाराज, काय सांगा, काय चाललं. सन्मान्य मंत्री महोदय, दिलेली माहिती गंभीर दिसून येते आहे. 3 स्कोर कार्ड येणं म्हणजे आपण चॉईस दिल्यासारखं आहे, कुठचं पाहिजे ते घ्या तुम्ही. तसं होऊ नये, आपण याची दखल घ्यावी. मी माहिती घेतो, परंतु एक डिमांड सगळ्या पालकांकडून विद्यार्थ्यांकडून आली की 2 CET घ्या आणि 2 मधले जे हायेस्ट मार्क ते धरा. ते आहे का आणि काय बघतो ना, लगेच बघू. ठीक आहे, ठीक आहे, चला. ठीक आहे, सरकार घेते नोंद, तुम्ही बोला. ठीक आहे, शासनाने नोंद घ्यावी. अध्यक्षामध्ये नोंद घेण्यात आली. नानासाहेब, वो जो है महानगर पालिका के वो PPP के प्रस्ताव के लिए आज एक प्रस्ताव जो है वो लाया गया है. अध्यक्ष महोदय, मुंबई शहर में जगह तो है ही नहीं, और अगर इस तरीके के डेपो अगर PPP के ले आएंगे तो आगे चल के जो है ना मुंबई शहर के अंदर ये जो बसेस फिर रही है इसके लिए जगह नहीं होगी. अध्यक्ष महोदय, इससे पहले भी इस तरीके के प्रस्ताव लाए गए थे. 6 डेपो इस तरीके से दिए गए थे जहां पे PPP का पूरा फायदा उठा के जो भी टेंडरर है वो उसका बेनिफिट लेके चला गया है. मेरे पास ये चीफ अकाउंटेंट की ये रिपोर्ट है जो पिछले 2010 से लेके अभी तक का करोड़ों रुपया जो BST को देना चाहिए वो मिल नहीं रहा है. अगर इस तरीके की जगह हम बेचने का काम करेंगे तो हमारे पास एसेट क्या बचेगा? मुंबई महानगर पालिका के पास एसेट क्या बचेगा? आगे डेवलपमेंट अगर करना रहेगा, इंफ्रा बढ़ाना रहेगा तो हमारे पास कुछ जगह ही नहीं रहेगी. और ये ठीक है, चला. 26 में से अगर 23 डेपो अगर हमने लोगों को दे दिए तो मैं आज कहता हूं कि आगे महानगर पालिका के पास अपनी खुद की वाहन खड़ने के लिए जगह नहीं होगा. इसको तुरंत रद्द करना. सन्माननीय अध्यक्ष महोदय, पोलीस भरती आणि बॅट्समन भरती परीक्षेमध्ये अधिक गुण मिळवून देण्याचा आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्यावर बारामती ग्रामीण ठाण्यामध्ये 9 जुलै 2026 रोजी गुन्हा दाखल झाला. अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय, या महिलेवर अत्याचार झाले, हे अत्याचार पोलिसांनीच केले आणि म्हणून ती महिला बारामती पोलीस स्टेशनमध्ये आपला गुन्हा दाखल करण्याकरता गेली. त्या बारामती पोलीस स्टेशनमध्ये त्या महिलेच्याकडून गुन्हासुद्धा त्या ठिकाणी रजिस्टर करण्यात आला नाही, गुन्हासुद्धा नोंद करून घेण्यात आला नाही अध्यक्ष महोदय. आणि हा इतका गंभीर गुन्हा आहे की 2 पोलिसांनी त्या मुलीवर अत्याचार करावा आणि तरीसुद्धा तिच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ नये, ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि मी पुढचं वाचून दाखवत नाही, मी लेखित आपल्याला दिलेलं आहे. आपण सरकारला या संदर्भामध्ये गंभीरपणे दखल घेण्यास आदेश दिलेली करावे. माहिती अत्यंत गंभीर दिसून येते, त्यामुळे शासनाने याची माहिती घेऊन त्वरित कारवाई करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.